नमस्कार. अध्याय 6. कथासार. गोकर्ण महाबळेश्वराची कथा. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्याला म्हणाला, महाराज, श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या उद्देशाने तीर्थयात्रा केली? ते गोकर्ण क्षेत्री का गेले? सिद्ध म्हणाला, शिष्योत्तमा, दत्तात्रेयांचा श्रीपाद अवतार भक्तांना उपदेश करून त्यांना आध्यात्मिक दीक्षा देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठीच झाला होता. तीर्थक्षेत्र ही आध्यात्मिक केंद्रच असतात. अशा पवित्र ठिकाणी उपदेश केल्याने वा दीक्षा दिल्याने अधिक चांगला प्रभाव पडतो. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ लोककल्याणार्थ तीर्थयात्रा करीत होते. तीर्थे अनेक असली तरी गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य अत्यंत थोर आहे. तेथे भगवान शंकर आत्मलिंग रूपानं नित्य अधिष्ठित आहेत. ते शिवशक्तीचं एकत्रित पीठ असल्यामुळे जास्त पवित्र आहे. ते जीवाला शिवत्वाकडे नेणारं अतिप्राचीन स्थान आहे. येथील शिवलिंग महाबळेश्वर नावानं प्रख्यात असून गणपतीनं स्वहस्ते त्याची प्रतिष्ठापना केली आहे. ती कथा अशी आहे. कैकसी ही रावणाची माता. ती शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळालं नाही, म्हणून तिने वाळूची पिंडी तयार करून तिची पूजा केली. ते पाहून रावणाला कमीपणा वाटला. माते, मी तुला शिवासह कैलास पर्वतच लंकेला आणून देतो अशी घोर प्रतिज्ञा करून तो कैलासापाशी गेला. आपल्या 20 हातांनी कैलास पर्वत गदा गदा हलवू लागला. त्या हादऱ्यांनी त्रिभुवन डगमगलं. पार्वती भयभीत झाली. तेव्हा शंकरानं डाव्या हातानं शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण पर्वताखाली दडपला गेला. त्याने आर्ततेनं शंकराची प्रार्थना केली. रावण शिवभक्त असल्यामुळे भोळ्या शंकराला दया आली. त्यानं डाव्या हाताचा दाब काढून घेताच रावणाची सुटका झाली. जीवनदान मिळालेल्या रावणानं अत्यंतिक समर्पित भावनेनं आपलं मस्तक छेदलं. आपल्याच आतड्यांची दोरी वळली. ती त्या मस्तकाला जोडून एक तंतुवाद्य तयार केलं. त्याच्या साथीनं त्यानं 36 राग रागिण्यांमध्ये सुस्वर गायन केलं. त्याचा भक्तिभाव पाहून प्रसन्न झालेल्या शंकरानं वर मागण्यास सांगितलं. रावणानं मातेसाठी कैलास पर्वत मागितला. तेव्हा शंकर म्हणाला, माझ्या पूजेसाठी मी तुला माझा आत्मलिंग देतो. ते माझा प्राण आहे. शंकरानं त्याला स्वतःचं आत्मलिंग दिलं व म्हणाला, हे लंकेत घेऊन जा. त्याची 3 वर्ष पूजा कर. त्यामुळे तू ईश्वर स्वरूप होशील. मात्र मार्गाने जाताना हे दिव्य लिंग कुठेही भूमीवर ठेवू नकोस. शिवाचं आत्मलिंग प्राप्त झालं म्हणून रावणाला खूपच आनंद झाला होता. शंकराला वंदन करून तो लंकेच्या दिशेने निघाला. ही वार्ता नारदांनी इंद्राला सांगताच तो भयभीत झाला. मग नारद, ब्रह्मदेव, इंद्रादी सुरगणांनी विष्णूची भेट घेतली व म्हणाले, हे श्रीहरी, शिवाचं आत्मलिंग मिळाल्यामुळे रावण अजरामर होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आता तुम्हीच काही उपाय करा, नाहीतर सृष्टीचा नाश अटळ आहे. श्री विष्णूनं शंकराला गाठलं व रावणाला आत्मलिंग देऊन किती वेळ झाला ते विचारून घेतलं. मग नारद आणि गणपतीला बोलावून काय युक्ती करायची ते नीट समजावून सांगितलं. त्याप्रमाणे ते दोघं कामगिरीवर रवाना झाले. नारदांनी रावणाला गाठलं. शिवाचं आत्मलिंग लाभलं म्हणून त्याची खूप प्रशंसा केली. इकडे विष्णूने आपलं सुदर्शन चक्र सूर्याकडे सोडून सूर्यास्ताचा आभास निर्माण केला. नारद म्हणाले, दशानना, सायं संध्या न करताच पुढे जाणार काय? ब्राह्मणानं संध्येची वेळ शक्यतो मोडू नये. रावणाचा निरोप घेऊन नारद संध्येसाठी निघून गेले. नारदांचं आचरण पाहून त्याच्या मनात आपणही संध्यावंदन केलं पाहिजे, अन्यथा व्रतभंग होईल हा विचार दृढ झाला. तेवढ्यात त्याला एक बटू दिसला. तो होता गणपती.
हा ब्राह्मण कुमार भोळा दिसतोय. संध्या होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्याकडे सांभाळायला देऊ असा विचार करून रावणानं त्याला हाक मारून जवळ बोलावलं व त्याला मदत करण्याची विनंती केली. तेव्हा बटुरूपातील गणपती म्हणाला, लंकेश्वर, तुम्ही संध्या करून लवकर परत या, तोपर्यंत मी लिंग सांभाळीन. ते मला पेलवलं नाही तर मी तुम्हाला 3 हाका मारीन. तोवर तुम्ही आला नाहीत तर मात्र मी ते लिंग खाली ठेवेन. ते मान्य करून रावणानं आत्मलिंग बटूच्या हाती दिलं व तो संध्येसाठी गेला. बटू त्यांच्यापासून काही अंतरावरच उभा होता. रावण अर्ध्य देत असताना बटूनं त्याला हाक मारली. रावणानं त्याला हात दाखवून थांबण्यास सांगितलं. मग त्यानं थोड्या अवधीनं पुन्हा 2 हाका मारल्या. गणपतीनं स्वतःच्या पित्याचं ते दिव्य आत्मलिंग भूमीवर ठेवलं. भूमी स्पर्श होताच ते अगदी घट्ट बसलं. देवांनी गणपतीवर आनंदानं पुष्पवृष्टी केली. संध्या टोपून रावण त्वरेनं धावला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रावणानं ते लिंग उपटण्यासाठी प्रचंड जोर लावल्यामुळे त्या लिंगाला पीळ बसून ते गायीच्या कानाच्या आकृतीसारखं झालं, पण बाहेर आलं नाही. महाबली शिवलिंग रूपानं तेथेच दृढ राहिले. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झालं. हताश रावण रिक्त हस्ते लंकेत परतला. शिवानं वास्तव्य केलं म्हणून देवही तेथे येऊन राहू लागले. शुभम भवतु.